राज्यपालांनीच राज्यपालांची पोलखोल केली आहे का, असं म्हणायची वेळ आली आहे। राज्यपालांनी स्वतः लिहिलेल्या 2 पत्रांमुळेच असं म्हणावं देखील लागतंय। तामिळनाडूचे वादग्रस्त राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी 7 मे 2026 ला एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं। तमिळगा वेत्री कळघम म्हणजे टीव्हीके पक्षाचे प्रमुख तमिळ सुपरस्टार सी जोसेफ विजय उर्फ थलपती विजय किंवा विजय थलपती यांच्या भेटीनंतर हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलं। यामुळे थलपती यांना मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेण्यास न बोलवण्यामागची राज्यपालांची जी काही अधिकृत भूमिका आहे ती स्पष्ट झाली। पण राज्यपाल आर्लेकरांची भूमिका स्पष्ट होण्यापेक्षा त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले। त्यामुळे कारण 8 वर्षांपूर्वी राज्यपालांनी असेच एक पत्र लिहून कर्नाटकात भाजपच्या बीएस येडियुरप्पा यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं होतं। बहुमत सिद्ध करण्यासाठी तब्बल 15 दिवसांची मुदत ही राज्यपालांनी दिली होती। पण सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं आणि पत्त्याच्या बंगल्यासारखं येडियुरप्पा यांचं सरकार कोसळलं। त्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओत राज्यपालांच्या या 2 पत्रामध्ये काय म्हटलंय, 8 वर्षातच राज्यपालांची भाषा कशी बदलली आहे, पहिल्या पत्रात राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलवताना काय कारण दिलं होतं आणि दुसऱ्या पत्रात राज्यपाल थलपती विजय यांना शपथ घेण्यापासून रोखताना काय कारण देत आहेत। सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करणाऱ्या कायदेतज्ञांची भूमिकाही आता कशी बदलली आहे याचाच सविस्तर विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच युट्यूबवर सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सुरुवातीलाच आपण तामिळनाडूमध्ये हा घटनात्मक पेच प्रसंग का निर्माण झालाय ते बघू। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, पण अभिनेता ते नेता असा प्रवास करणाऱ्या थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षानं इतिहास रचला। पहिल्या झटक्यामध्ये 234 पैकी तब्बल 108 जागा जिंकत टीव्हीके हा विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष ठरला। विधानसभेत बहुमतासाठी 118 जागांची गरज आहे, म्हणजेच विजय यांना बहुमतासाठी आणखी 10 आमदारांची गरज आहे। लोकशाहीच्या आणि संविधानाच्या संकेतानुसार परंपरेनुसार सगळ्यात मोठा पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी थलपती विजय यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करायला हवं होतं, बोलवायला हवं होतं, पण तसं घडलं नाही। त्यामुळेच तामिळनाडूमध्ये मोठा घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झालाय। राज्यपाल आर्लेकर यांनी विजय यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यास स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलाय। मग राज्यपालांनी विजयला का रोखलंय, तर 7 मेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी विजय यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली होती। प्रशासनाच्या पातळीवरही चेन्नईतील नेहरू स्टेडियमवर तयारीला वेग देण्यात आला होता। पण 7 मेलाच राजभवनामधून एक पत्र वजा अधिकृत प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलं। या पत्रकामध्ये आणि स्वतः राज्यपालांनी स्पष्ट केलंय की जोपर्यंत 118 आमदारांच्या पाठिंब्याच्या सहीची यादी राजभवनामध्ये म्हणजे ज्याला आज लोकभवन म्हटलं जातं तिथं आणून दिली जात नाही तोपर्यंत ते विजय यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देणार नाहीत। इथं आपण आणखी एका गोष्टीची देखील नोंद घ्यायला पाहिजे, ते म्हणजे घटनात्मक पेच प्रसंग राज्यामध्ये उद्भवलेला असताना राज्यपाल आर्लेकर यांनी टीव्ही चॅनलवर जाऊन मुलाखत दिली। रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या शो मध्ये राज्यपाल आर्लेकर स्वतः फोनवरून जोडले गेले। ही भारतीय राजकारणातील एक अभूतपूर्व अशी दुर्मिळ घटना देखील म्हणून ओळखली जाते। यावेळी राज्यपालांनी स्पष्ट केलं की माझ्या राज्यात घोडे बाजार हॉर्स ट्रेडिंग होऊ नये याची मला चिंता आहे, काळजी आहे। त्यामुळे जोपर्यंत मला 118 आमदारांचं पाठबळ असल्याची खात्री होत नाही तोपर्यंत मी शपथ देऊ शकत नाही, असं राज्यपाल आर्लेकरांचं म्हणणं आहे। पण घटनात्मक पेच प्रसंगात राज्यपाल स्पष्टीकरण देत फिरण्याची ही बहुधा देशाच्या इतिहासातली पहिलीच घटना असेल। स्वतः राज्यपालांनीच माध्यमांशी या सगळ्या प्रकरणामध्ये भूमिका स्पष्ट केल्यामुळं या प्रकरणाला आता एक मोठं राजकीय वळणही मिळालंय। मग राज्यपालांनी जी भूमिका स्पष्ट केली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे, तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं फ्लॅशबॅक मध्ये जावं लागणार आहे। 2018 मध्ये कर्नाटकात नेमकं काय घडलं होतं ते समजून घ्यावं लागणार आहे। मे 2018 मध्ये कर्नाटक विधानसभेचा निकाल लागला। तिथेही अशीच तमिळनाडू सारखी त्रिशंकू अवस्था होती। भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या, काँग्रेसला 78 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या। कर्नाटकात बहुमतासाठी 113 जागांची गरज होती, म्हणजेच भाजप बहुमतापासून केवळ 9 जागांनी दूर होता, 9 जागा कमी पडत होत्या। इथंच तुम्ही नीट लक्ष द्या, तामिळनाडूत 10 जागा कमी आहेत आणि कर्नाटकात 9 जागा कमी होत्या। परिस्थिती अगदी सारखीच आहे, सेम टू सेम आहे। मग कर्नाटकात काय झालं होतं, तर कर्नाटकचे तत्कालीन राज्यपाल वजुभाई वाला यांनी 16 मे 2018 ला भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांना एक अधिकृत पत्र पाठवलं। या पत्रात राज्यपालांनी कोणतीही बहुमताची खात्री न करता केवळ सर्वात मोठा पक्ष
या एकाच निकषावर येडियुरप्पा यांना सत्ता स्थापनेसाठी बोलावलं, निमंत्रण दिलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथही दिली. एवढंच नाही तर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी येडियुरप्पांना तब्बल 15 दिवसांची घसघशीत अशी मुदत देखील देऊन टाकली. बघा, कर्नाटकमध्ये बहुमत नसताना 15 दिवसांची मुदत आणि तामिळनाडूत मात्र कागदावर बहुमत सिद्ध केल्याशिवाय शपथच दिली जात नाही. हा राज्यपालांचा दुटप्पीपणा नाही का? राज्यपालांच्या या दोन वेगवेगळ्या पत्रांनीच या पदावर बसलेल्या व्यक्तींच्या राजकीय सोयीची पोलखोल केली आहे, राज्यपालांनाच उघडं पाडले असं आता म्हटलं जातंय. कर्नाटकात ज्या 15 दिवसांच्या मुदतीमुळे घोडे बाजाराला रान मोकळं मिळालं होतं, त्यालाच तामिळनाडूचे राज्यपाल आर्लेकर आज घोडे बाजार थांबवण्याचं कारण असल्याचं सांगत आहेत. राज्यपालांनी भाजपला चान्स दिला, पण सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशानं कर्नाटकातलं भाजपचं सरकार गडगडलं. मग कर्नाटकातलं सरकार का गडगडलं? इथंच आपल्याला कर्नाटकामध्ये पुढे काय झालं होतं ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात, पत्राविरोधात रात्रीतच काँग्रेस आणि जेडीएस यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात या पेच प्रसंगावर मध्यरात्री ऐतिहासिक सुनावणी झाली. न्यायमूर्ती A.K. सिक्री यांच्या नेतृत्वातल्या 3 न्यायमूर्तींच्या पीठानं राज्यपालांनी दिलेली 15 दिवसांची मुदत अवैध, बेकायदेशीर, घटनाबाह्य ठरवली होती आणि शनिवारी दुपारी 4 वाजता विधानसभेत बहुमत चाचणी पार पाडावी असा ऐतिहासिक आदेश देखील दिला होता. या सुनावणीवेळी न्यायमूर्ती सिक्री यांनी शेवटी हा आकड्यांचा खेळ आहे आणि बहुमत सिद्ध करण्याची खरी जागा ही विधानसभेचं पटलच आहे असंही स्पष्ट केलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या याच 24 तासांच्या ऐतिहासिक दणक्यामुळं कर्नाटकात फोडाफोडीला आणि घोडे बाजाराला स्कोपच राहिला नाही. बहुमत जुळवण्याची कोणतीही शक्यता नसल्यामुळं B.S. येडियुरप्पा यांना बहुमत चाचणीच्या आधीच विधानसभेत भाषण करून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. केवळ भाजपला सत्तेत आणण्यासाठी राज्यपालांनी सगळ्यात मोठ्या पक्षाचा नियम लावला होता, पण तो प्रयत्न फसला आणि अवघ्या 56 तासामध्ये कर्नाटकातलं भाजपचं सरकार अक्षरशः गडगडलं. वर्षभरानंतर महाराष्ट्रातही असंच घडलं. तुम्हाला पहाटेचा शपथविधी आठवत असेल. नोव्हेंबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी असाच राज्यपालांच्या आशीर्वादानं झाला होता. इथंही बहुमत नसताना सरकार बनवण्यानं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात गेलं. कोर्टानं आवाजी मतदानानं बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला आणि फडणवीसांनी बहुमत चाचणी आधीच आपल्या पदाचा, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि अवघ्या काही तासातच फडणवीसांचं हे पहाटेचं सरकार देखील कोसळलं. कायदेतज्ञांचं या सगळ्यांवर काय म्हणणं आहे ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे. 2018 मध्ये सुप्रीम कोर्टात कर्नाटकातल्या पेचप्रसंगावर सुनावणी सुरू असताना येडियुरप्पा यांची बाजू मांडण्यासाठी देशातील ज्येष्ठ वकील आणि माजी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी हे उभे होते. तेव्हा रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक युक्तिवाद केला होता. त्यांच्या मते सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रित करणं हा राज्यपालांचा कायदेशीर अधिकार आहे आणि आम्हाला बहुमत सिद्ध करण्याची वेळ दिलीच पाहिजे. आता कट टू 2026 तामिळनाडूच्या प्रकरणावर अर्णब गोस्वामी यांच्या चॅनलवर जेव्हा स्वतः राज्यपाल आर्लेकर जोडले गेले होते, तेव्हा त्याच पॅनलवर हेच रोहतगी भूमिका मांडत होते. पण यावेळी रोहतगी यांनी थेट राज्यपालांच्या तोंडावरच सांगितलं की राज्यपालांचा हा जो काही निर्णय आहे तो पूर्णपणे घटनाबाह्य आहे. राज्यपाल स्वतःच विधानसभा अध्यक्ष असल्यासारखं किंवा विधानसभा असल्यासारखं वागू शकत नाहीत. राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रित करून त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायला सांगणं हेच कायद्याला धरून आहे. बघा, जी भूमिका त्यांनी कर्नाटकच्या प्रकरणामध्ये मांडली होती, घेतली होती, अगदी त्याच्या उलट कायदेशीर सल्ला ते आज देत आहेत. दुसरीकडे कर्नाटक प्रकरणात राज्यपालांच्या विरोधामध्ये युक्तिवाद करणारे कायदेतज्ञ डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांच्या मते राज्यपालांकडे थलपती विजय यांना सत्ता स्थापनेसाठी बोलवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. डॉक्टर सिंघवी यांनी 1994च्या SR बोमई खटल्याचा दाखलाही दिला. हा खटला संविधानातला माइलस्टोन खटला मानला जातो. 9 न्यायमूर्तींच्या या घटनापीठानं स्पष्ट केलं होतं की बहुमत हे राज्यपालांच्या बंगल्यात सिद्ध करायचं नसतं, तर ते विधानसभेच्या पटलावर सिद्ध करायचं असतं. इंडिया टुडेवरील एका चर्चेत दिग्गज कायदेतज्ञ हरीश साळवे यांनी ही फ्लोर टेस्ट ही विधानसभेतच झाली पाहिजे, राजभवनात किंवा लोकभवनात नाही, हा मुद्दा अधोरेखित केला. आता एक शेवटचा पण अत्यंत महत्वाचा तांत्रिक मुद्दा जो तुम्हाला कोणीही सांगणार नाही त्याबद्दल आता आपण बोलू. राज्यपाल सतत 118 आमदारांच्या सह्या मागतायत, पण संविधानात अल्पमतातील सरकार चालवण्याची ही तरतूद आहे. सभागृहात बहुमत चाचणी वेळी प्रत्येक आमदाराला होय, नाही किंवा तटस्थ ऍब्सेंट राहण्याचा अधिकार असतो. पण काही पक्षाच्या आमदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला किंवा ते तटस्थ राहिले तर बहुमताचा आकडा 118 वरून
खाली येऊ शकतो. अशा परिस्थितीत कमी आमदारांच्या पाठिंब्यावरही सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकतं. याचं एक उदाहरण देखील आहे. 1991 मध्ये सत्तेत आलेले तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव, त्यांचं सरकार सुरुवातीला बहुमतात नव्हतं. बहुमताला 25 खासदार कमी पडले होते. तरीही त्यांनी सलग 5 वर्ष देशाचं अल्पमतातलं सरकार यशस्वीपणे चालवलं. गेल्या 40 वर्षामध्ये भारताने जी काही अफाट प्रगती केली आहे त्याची पायाभरणीच राव सरकारच्या काळात झाली. म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी भक्कम पाठबळ असलेलं, बहुमत असलेलं सरकार हवं, हा युक्तिवादी इथं फोल ठरतो. त्यामुळं आधीच राजभवनामध्ये 118 सह्या मागणं हे राज्यपालांच्या अधिकारामध्ये बसतं की नाही हा मुद्दा परत एकदा त्याच्यावर प्रश्नचिन्ह लागतं. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी बोंबई निकालाचा सोयीनं अर्थ लावून तामिळनाडू आणि कर्नाटकची स्थिती भिन्न असल्याचा जो दावा केलाय तो कायदेशीर कसोटीवर, कायदेशीर पातळीवर टिकणारा नाही. थोडक्यात काय तर राज्यपाल पद घटनात्मक असलं तरी अनेकदा त्याचा वापर राजकीय हेतू साध्य करण्यासाठी केला जातो. हेच या सगळ्या घटनांमधून सिद्ध होतं. कर्नाटकात भाजपला सत्ता स्थापनेची संधी देण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली जाते, तर तामिळनाडूत सर्वात मोठा पक्ष असूनही थलपती विजय यांना साधं शपथ घेण्यासाठीही बोलवलं जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका देशात 2 संविधान चालणार नाहीत अशी भूमिका घेत आहेत, अशी भूमिका मांडतायत. त्यासाठी सरकारनं जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा देखील काढून घेतला. मग एकाच संविधानाचे 2 राज्यात 2 वेगळे अर्थ कसे काढले जाऊ शकतात? सगळ्यात मोठा पक्ष असणं गरजेचं आहे की निव्वळ भाजपची साथ सोय गरजेची आहे? थलपतीला बहुमताची आडकाठी दाखवून राज्यपाल हे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या AIADMKला DMK सोबत सत्तेत बसवण्याची सोय तर करत नाहीत ना? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं? तामिळनाडूच्या राज्यपालांनी घेतलेली भूमिका योग्य आहे, कायद्याला धरून आहे, की कर्नाटकमध्ये घेतलेली भूमिका योग्य होती, की संविधानाच्या नावाखाली फक्त राजकारण सुरू आहे? थलपती हे भाजपसोबत गेले असते तर राज्यपालांची भूमिका अशीच असती का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना व्हॉट्सअपवर शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.